कारण मुंबईवर महाराष्ट्रावर आभाळमाया झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 2 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मुंबईच्या सर्व धरणांमध्ये मिळून 8,41,000 MLD इतका पाणीसाठा जमा झालाय आणि हा पाणीसाठा 58% इतका आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण भरलंय। दुपारी 4 वाजता हे धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। तर मुंबईला पाणी पुरवठा करणारं तुळशी धरणही भरलं होतं। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मोडक सागरमध्ये 82%, मध्य वैतरणात 53%, भातसा धरणात 55%, मुंबईच्या सर्व धरणांमध्ये मिळून 8,41,396 MLD पाणीसाठा झालाय। हा पाणीसाठा 58% इतका आहे। मुंबईला वर्षभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी 14,47,000 MLD पाण्याची आवश्यकता असते। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असला तरी सर्व धरणं भरण्यासाठी आणखी पाणीसाठा जमा होणं गरजेचं आहे। राज्यात काही भागात दमदार पाऊस झालाय। या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुणे शहर आणि खडकवासला धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नाशिकच्या दारणा धरणातून 1100 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी असलं तरी दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असल्यानं दारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं हा विसर्ग केला जातोय। पहिला विसर्ग नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून होतोय आणि यामुळे काहीसं समाधानाचं वातावरण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। पुरंदर तालुक्यातलं गराडे धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा कऱ्हा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात आता 80% पाणीसाठा उपलब्ध आहे। कोल्हापुरात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतीये, तर सांगली जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। या पावसामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। कोल्हापुरात दमदार पाऊस झाला, त्यामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची सध्या धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर जाऊन शेतात विस्तारलंय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळीकडे आता वाटचाल केलेली आहे आणि या नदीचं रूप आहे ते ड्रोनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। न्यूज 18 लोकमतसाठी खास अमित पाटील या ड्रोन पायलटने ही दृश्य आहे ते टिपलेले आहेत आणि ही आपण दृश्य पाहू शकतो। या सगळ्या परिसराला या ठिकाणी बेटाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते। ब्रह्मपुरी टेकडी या परिसरातलं हे सगळं दृश्य आहे आणि तुम्ही पाहू शकाल। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कोल्हापूरला असलेला धोका काही प्रमाणात कमी झालाय। तिकडे गुजरातला पावसानं जोरदार तडाखा दिलाय। जुनागडला तर पावसाचा मोठा फटका बसलाय। इथल्या अनेक भागांना पुराच्या पाण्यानं वेढा टाकलाय। गुजरातमध्ये पावसानं दाणादाण उडवून दिली आहे। गुजरातच्या अनेक भागात पाणीच पाणी झालंय। अनेक रस्त्यांना तर नद्यांचं स्वरूप आलंय। या पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गुजरातच्या जुनागड आणि भरूच या भागात पावसाचा कहर पाहायला मिळाला। जुनागडच्या अनेक भागांना पाण्याचा वेढा पडलाय। जुनागडमध्ये परिस्थिती गंभीर आहे। मुसळधार पावसानं पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यात NDRF आणि SDRFची अनेक पथकं तैनात करण्यात आली आहेत। गुजरातला पावसाचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकामध्ये 2 दिवसापूर्वी एका तरुणानं फेकलेल्या जॅकेटमुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल वाहतुकीला फटका बसला होता, तर आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीला सुद्धा आज फटका बसला। त्याला कारण ठरलं ती बांबूची परांची। मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्टेशनच्या जवळ मुंबईकडे येणाऱ्या फास्ट ट्रॅक शेजारी असलेल्या एका जीर्ण इमारतीचं पाडकाम सुरू होतं। या पाडकामासाठी बांधण्यात आलेली बांबूची परांची पावसामुळे कोसळली आणि या परांचीचे बांबू थेट रेल्वे रुळावर आले। त्यामुळे सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला। परांचीचे हे बांबू रुळावरून दूर केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली। फास्ट ट्रॅकवरचे जे मुंबईकर प्रवास करणारे आहेत त्यांचा आज या छोट्या अपघातामुळे
कुठेतरी खोळंबा झालेला आहे. मोटरमननं सतर्कता दाखवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्याचवेळी बांधकाम तोडकामाबाबत पुरेशी खबरदारी घेण्यात आली नव्हती का? एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी देशात सीमा हैदर प्रकरण गाजलेलं होतं. पाकिस्तानची रहिवाशी असणारी सीमा हैदर भारतातल्या एका तरुणाच्या प्रेमाला भाळून तिच्या मुलांना घेऊन भारतात आली आणि तिनं त्या तरुणाशी लग्नगाठ बांधली. ठाण्यातल्या एका तरुणीनं प्रेमाखातर थेट पाकिस्तान गाठलं होतं. ठाण्याच्या वर्तकनगरमधील नगमा नूर मकसूद अली हिची इंस्टाग्रामवरून पाकिस्तानमधल्या तरुणाशी ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. ये सन 2024 फरवरी को मैंने ऑनलाइन शादी की है. 24 फरवरी 2024। हाँ, तो मैंने शादी की है. उसके बाद मेरे हस्बैंड ने पाकिस्तान में वो जो शादी हमने की है निकाह रजिस्ट्री वो उन्होंने रजिस्टर करवाया है नादरा में. या तरुणीनं प्रेमाखातर ठाणे ते पाकिस्तान असा प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद गाठलं. पाकिस्तानमधल्या रावळपिंडी या भागात 1.5 महिना राहिल्यानंतर ती तरुणी 17 जुलैला भारतात आली. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे. रिसेप्शन रखा था छोटा सा ही, मतलब जो होता है फैमिली फैमिली का. हाँ, तो आप अकेले गए थे, आपके फैमिली वाले कोई? नहीं, मैं और मेरी बच्चे हैं. सर्व मुद्दे आम्ही तपास करत आहे. तपासानंतर आम्ही एका कन्क्लुजनला आल्यानंतर आपल्याला सर्व सविस्तर माहिती देऊ. पाकिस्तानात जाऊन आल्यानंतर सध्या ती चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. ठाण्यातील नगमा नूर मकसूद अली या तरुणीनं प्रेमाखातर ठाणे ते पाकिस्तान असा प्रवास करत पाकिस्तानातला एबोटाबाद हे गाठलं. पाकिस्तानातील रावळपिंडी या भागात 1.5 महिना राहिल्यानंतर ती पुन्हा 17 जुलैला भारतात परतली. पोलिसांनी आता तिची कसून चौकशी सुरू केली आहे. ठाण्यातील नगमा नूर मकसूद अली पाकिस्तानमधल्या रावळपिंडी भागात 1.5 महिना राहिल्यानंतर 17 जुलैला पुन्हा भारतात आली. या तरुणीची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तिनं बनावट कागदपत्र तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्या अनुषंगानं वर्तकनगर पोलीस सविस्तर तपास करत आहेत. या संदर्भात अगदी सखोल चौकशी केली जाईल आणि सखोल चौकशी करून त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणात एका अनोळखी व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्र तयार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्यामुळे नगमा नूर चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. पोलीस तिची कसून चौकशी करतायत. नेपाळची राजधानी काठमांडूत विमान दुर्घटना झाली आहे. काठमांडूहून पोखऱ्याला जाणारं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि या दुर्घटनेत विमानातील 19 पैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात सौर्य एअरलाइन्सच्या क्रूसह 19 जण प्रवास करत होते. बुधवारी सकाळी 11:15च्या सुमारास पोखरा इथं जाण्यासाठी त्रिभुवन विमानतळावरून विमानाचं टेक ऑफ झालं. मात्र यावेळी ते विमान रनवेवरून घसरलं आणि आकाशात तिरपं होत थेट जमिनीवर कोसळलं. रनवेपासून काही अंतरावर विमानतळाच्या पूर्व भागात हे विमान कोसळलं. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे लोट पसरले. या विमानात 2 क्रू सदस्य आणि 17 तंत्रज्ञ होते. ते या विमानाला देखभाल दुरुस्तीसाठी पोखरा शहरात घेऊन जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त विमानाच्या पायलटला वाचवण्यात यश आलंय. त्यांना क्रॅश साईटवरून रेस्क्यू केलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमान क्रॅश झाल्यानंतर आग लागल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे आले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी विविध दावे केले जातात. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जावी अशी मागणी भाजपकडून सातत्यानं केली जाते. त्यातच आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी एक मोठा दावा केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून सुटकेसाठी 4 प्रतिज्ञापत्र देण्यात आल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला. 4 ॲफिडेव्हिट्सवर जर तुम्ही सही दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही, अन्यथा तुमच्यावर ईडीची कारवाई सुरू होईल. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव होता असा दावाही श्याम मानव यांनी केला. दुसरं ॲफिडेव्हिट होतं आदित्य ठाकरे
यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा ढकलून देऊन मर्डर केला. 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश अजित पवारांनी दिले होते हे सांगण्यासाठी देशमुखांवर दबाव होता असा आरोप श्याम मानव यांनी केला. उथे ॲफिडेव्हिट फार आश्चर्यकारक होतं आणि ते होतं पार्थ आणि अजित पवार या दोघांनी त्यांना सांगितलं की गुटखेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करायचे आणि मला द्यायचे. मात्र देशमुखांनी तसं न केल्यानं त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं मानव म्हणाले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता याबद्दलचा धक्कादायक खुलासा अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला. मानव यांच्या या दाव्यानं राज्याचं राजकारण तापलंय. श्याम मानव यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबतच्या दाव्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी पुष्टी दिली आहे. काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे. जेलमध्ये जाऊ मात्र त्या प्रतिज्ञापत्रावर सही करणार नाही अशी भूमिका घेतल्याचं देशमुखांनी स्पष्ट केलं. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तर. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच हे प्रतिज्ञापत्र पाठवलं होतं असा गंभीर आरोप देशमुखांनी केला. आणि देवेंद्र फडणवीस 3 वर्ष मी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या. तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही. अशा वेळेस त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यासाठी दबाव टाकला होता. याबाबतचे पुरावे असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर कशा प्रकारे दबाव आणला गेला याचा खुलासा केला. ठाकरे पितापुत्र अनिल परब यांना अडकवण्यासाठी दबाव आणला गेला असा दावा त्यांनी केला. मानव यांच्या या दाव्यानंतर राज्याचं राजकारण तापलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. खुद्द माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांनी केलेले सगळे आरोप सत्य असल्याचा दावा केला. तसंच फडणवीसांनीच आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप देशमुखांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले असून देशमुखांवर हल्लाबोल केलाय. इकोसिस्टीममध्ये सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का? देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल? देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टीम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली. त्याला खरं सांगायला सांगितलं आणि देशमुखांना खरं सांगून टाका ना. कशाला एवढं वाचवता? कुठेही देवेंद्र फडणवीसांना कशाला आणता? ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्याम मानव यांच्या धक्कादायक दाव्यांनी राजकारण ढवळून निघालंय. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण, सगळे सोयरीची अंमलबजावणी यासह 9 प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगेंनी उपोषणास्त्र उगारलं. मात्र उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी उपोषण स्थगित केले. बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास नारायणगडाचे मठाधिपती आणि एका चिमुकलीच्या हातून पाणी प्राशन करत जरांगेंनी उपोषण स्थगित केलं. तुमच्या 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. उपोषण स्थगित करण्याआधी जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला. मराठीत लोक संपितो का? ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं. आपल्याला मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केला. तो मला याच्यात आत टाकणार. आत कोणचे कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची. विधानसभेला भाजपची सीट येणार नाही असा दावा जरांगेंनी केला. एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका. मराठा समाजाला एवढं सांगतो. मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागल. यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्याना पार कधीच वर नाही आले पाहिजे. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केल्यानं भाजप आक्रमक झाली आहे. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र टाकलंय. तर जरांगे पाटलांचा उपोषणामुळे संताप झाल्यानं ते अशी वक्तव्य करत असल्याचं उत्तर फडणवीसांनी दिलं. मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण स्थगित करताना फडणवीसांविरोधात जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी थेटपणे भाजप आणि फडणवीसांविरोधात रणशिंग फुंकलं. दुसऱ्याच्या घरात आज बुद्धीने ही परंपरा आहे तुमची. बाकीचे देव बाप्पा चांगले तर आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला
आणि ते या संदर्भात बोलले. मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात झालं, पण मनोज जरांगेंनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत फडणवीसांविरोधात शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनेही जरांगेंवर जोरदार पलटवार केल्याचं दिसतंय. फडणवीस चल टाक मध्ये मला हो तुला तरी मी काय जातीच आहे कळत तुला पहिल्या दिवसात भेटला असणार. देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. विधानसभेच्या तोंडावर जरांगेंनी घेतलेली फडणवीसांच्या विरोधातली भूमिका, त्याचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगेंच्या विरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केले. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी 2दा समन्स बजावून सुद्धा सुनावणीला जरांगे हजर राहिले नव्हते, तर माझ्या अटकेचा कट रचण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. सत्ताधाऱ्यांनी जरांगेंचा हा आरोप फेटाळून लावला. पुण्यात कोथरूडमध्ये 2013 साली जरांगे यांनी नाटकाचे प्रयोग आयोजित केले. यात नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांवर आहे. या प्रकरणी 2दा समन्स बजावूनही सुनावणीला जरांगे पाटील हजर राहिले नव्हते. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. त्यावरून जरांगे पाटलांनी आपल्याला कैद्यांमार्फत मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला. सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे. मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघालाय. तुम्ही 2013 साली जी चूक केली तेव्हा आम्ही सांगितलं होतं का फडणवीसांनी सांगितलं होतं? तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री पण नव्हते. फसवणुकीचा जो काय प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा त्यांनी माहिती द्यावी, कारण की ही केस फसवणुकीची आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील आणि भाजपमधली राजकीय लढाई विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत रंगतदार होणार आहे हे आता स्पष्ट आहे. मनोज जरांगे विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष सुरू झालाय. समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत 40 ते 50 आमदार हवे अशी भूमिका जरांगेंनी घेतली. या विरोधात बोलणाऱ्यांचा गेम करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. तर भाजपच्या नेत्यांनीही जरांगेंवर पलटवार केला. मनोज जरांगेंनी उपोषण सोडण्याच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर तुफान हल्ला चढवला. मागील काही दिवसापासून मनोज जरांगे आणि भाजपमध्ये छोट्या मोठ्या चकमकी सुरू होत्या, पण आता प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटलंय. माझं ध्येय मराठा आरक्षण आणि कशा मराठ्याचे आता तिथं आमदार जातील आमच्या हक्काचे, मग ते ओबीसी आमच्या विचारात असले तरी चालतील. विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं. ते आले तर देणारे बनू, नाही आले तर आम्ही पाडणारे बनणार. एका जातीवर सरकार कोणाचाच येऊ शकत नाही. या आंदोलनामागचा छुपा अजेंडा काय आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर आलेलं आहे. समाजकारणाकडून राजकारणाकडे यायचं असेल तर हिंमत असेल तर त्यांनी राजकारणातच यावं. मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये आता थेट आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलंय. मराठा आणि ओबीसीमध्ये आरक्षणावरून संघर्ष निर्माण झालाय. त्यातच मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आरक्षण जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. महाराष्ट्र में अभी फिलहाल मराठा आरक्षण के लिए, धनगर आरक्षण के लिए लोग सड़क पे उतरे हुए हैं. वहाँ पे श्री जरांगे जी भूख हड़ताल पे अभी बैठे हुए हैं. सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदेनी केला. पर सरकार तनाव बढ़ा रहा है. जब केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों बीजेपी के हैं, क्यों ना निगोसिएशन करके इसके ऊपर हल कर रहे हैं. सरकारनं मराठा धनगर आरक्षण प्रश्न सोडवावा अशी मागणी संसदेत केली. जातनिहाय जनगणनेची मागणी प्रणिती शिंदेनी केली. कास्ट सेंसस जल्द से जल्द हो जाए और मराठा धनगर आरक्षण मिल जाए और हमारी महिलाओं को भी आरक्षण मिल जाए. या निमित्तानं राज्यात गाजत असलेला आरक्षणाचा मुद्दा संसदेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महायुतीनं सत्ता राखण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र निवडणुकांच्या साठी जागा वाटपाच्या चर्चेवरून चलबिचल सुरू असताना महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत विकास निधीवरून भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन तसंच अर्थमंत्री अजित पवार या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे। सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला। तसंच ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली। यावेळी निधी कुठून आणू, आता काय जमिनी विकायच्या का, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पण यावरून वाद झाला, खडाजंगी झाली, जमीन विकू का, हे अतिशय असत्य आहे। दोन मुख्यमंत्री बरं का, एक फुल दोन डाऊटफुल बरं का, यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो आता महाराष्ट्र बघतो। या खडाजंगीच्या चर्चांमुळे महायुतीत सुंदोपसुंदी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।